लाल ये गुलाल तुम ये सोच लो, रंग केसरी हो या मृदंग या कि केसरी हो लाल तुम ये सोच लो। Maybe 30 years of later, 30 years of fame, 30 years of आपकी पूरे फाल पर चल जाए का लाल लाल ये गुलाल तुम ये सोच लो, रंग केसरी हो या मृदंग केसरी हो लाल तुम ये सोच लो। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल, ते तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आणि शेकी प्रीसेट तुम्ही इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर फर्स्ट स्टेप काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे। त्यानंतर खालील प्लसची नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकताय सिंपली अशा प्रकारे आजच्या स्टेटसचं मटेरियल राहणार आहे। तर मटेरियलमधील जो मॉडेल इमेज दिला आहे तो सिंपली अशा प्रकारे राहणार आहे। तो सिंपली सगळ्यात पहिल्यांदा ॲड करून घ्यायचा आहे। तर ॲड करून घेतल्यानंतर हा इमेज मी इथं डेमोसाठी यूज केला आहे, की तुम्ही कोणताही इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता। तर सिंपली इमेज ॲड करून घेतल्यानंतर या इमेज लेअरची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत आपल्याला अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे। तर वाढवून घेतल्यानंतर स्टार्टिंगला येऊन यातल्यात सगळ्यात पहिल्या बीट म्हणजे 2.16 बीट मार्काच्या वर इथं येऊन इथं आपल्याला इमेज लेअरला क्लिक करून इथं आपल्याला या इमेज लेअरच्याच खाली या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय, त्याच्या एकदा क्लिक करायचं आहे। तर त्याचसमोरील 6.13ला एकदा इथं आपल्याला कट मारून घ्यायचं आहे 10 सेकंदाच्या बीटला, त्यानंतर 13.21 सेकंदाच्या बीटमार्कला अशा प्रकारे बीटमार्क अशा प्रकारे भाग आहेत ते कट करून घ्यायचे आहेत। आता कट करून घेतल्यातला सेकंड भाग म्हणजेच 2.16 पासून चालवणारा भाग आहे तो इथं आपल्याला डिलीट करायचा आहे। त्यानंतर डिलीट केल्यानंतर प्लस चॅनल मीडियामध्ये जायचं आहे आणि सेकंड नंबरचा हा फोटो म्हणजेच हा फोटो आपल्याला 16.9 या साईजचा म्हणजे हा या रेशोचा आपण केलेला आहे, तो सिंपली इथं आपल्याला 6.13 इथपर्यंत ठेवायचा आहे। म्हणजेच एक बीटमार्क इथं आपल्याला तो इमेज आहे तो सेट करून घ्यायचा आहे आणि याची लेअर आहे ते इथं अशा प्रकारे सेट करून घ्यायचे आहे। तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर या प्रत्येक कट झालेल्या इमेज लेअरला इफेक्ट देण्यासाठी सिंपली इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि बघू शकता बऱ्याच प्रकारचे इफेक्ट आहेत, त्यातले हे 4 लेअर इफेक्ट मेन इफेक्ट आहेत। तर सगळ्यात पहिल्यांदा जो पहिला इफेक्ट आहे तो सिंपली इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सिंपली पहिल्या लेअरला इथं आपल्याला तो पेस्ट करून घ्यायचा आहे। तर पेस्ट झाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि इथून जो सेकंड नंबरचा इफेक्ट दिसून येतोय तो सिंपली आपल्याला कॉपी करून मेन प्रोजेक्टला यायचा आहे आणि सेकंड नंबरचा हा जो एक इमेज आहे त्या इमेजला अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे। सेट म्हणजे फक्त पेस्ट करून घ्यायचं आहे आणि पेस्ट झाल्यानंतर थोडंसं पुढं येऊन इथं आपल्याला याची जी साईज आहे ती थोडीशी वाढवून जो आपला इमेज आहे तो सेट करून घ्यायचा आहे। तर याचाही ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। अशाच प्रकारे परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे आणि इथून जो थर्ड नंबरचा इफेक्ट दिसतोय तो सिंपली तो आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सगळ्यात पहिल्यांदा इथं आपल्याला 6.13 सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करून त्यानंतर एक इमेजमध्ये सोडून 13.21 सेकंदाच्या लेअरला परत एकदा हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। सिंपली परत एकदा बॅक निघून इथं आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि इथून जो 4th नंबरची लेअर दिसते सिंपली त्या लेअरचा इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे। कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सिंपली आपल्याला इथं आपल्याला ती 10 सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट करायचे आहे। तर पेस्ट केल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। तर अशा प्रकारे स्टेटस आहे ते सर्व अप्लाय झालेले आहेत। त्यानंतर बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचे आहे आणि सगळ्यात वरती ब्लिंक1 नावाची तुम्ही लेअर बघू शकताय। सिंपली त्या लेअरवर क्लिक करून कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचे आहे। त्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन सेकंड नंबरच्या म्हणजेच 2.16 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन इथं आपल्याला पेस्ट लेअर करून घ्यायचे आहे आणि या लेअरची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत वाढवून घ्यायची आहे। वाढवून घेतल्यानंतर काय करायचं नेक्स्ट परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि 5th नंबरला स्पेशल 4 लेअर इफेक्ट दिलेला आहे, तो सिंपली इथून कॉपी करण्यासाठी या 4 लेअर्समधील 4 लेअर लॉंग प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचे आहेत। त्यानंतर कॉपीच्या बटनावर क्लिक करून कॉपी 4 लेअर करून घ्यायचे आहेत।
त्यानंतर मेन प्रोजेक्टला यायचं आहे आणि स्टार्टिंगपासून परत एकदा कॉपीच्या बटनावर क्लिक करून पेस्ट 4 लेअर करून घ्यायचे आहेत. आता इथं पेस्ट 4 लेअर झाल्यानंतर परत एकदा यासमोरील 4 लेअर लॉंग प्रेस करून सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. त्यानंतर शेवटच्या बीटमार्कवर यायचं आणि शेवटच्या बीटमार्कवर आल्यानंतर आत्ता जे आपण 4 लेअर सिलेक्ट केला त्याच्याच खाली एक ऑप्शन दिसतोय, या लेअरची एकसाथ लेंथ वाढवायचा, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. आता क्लिक केल्याबरोबरच बघू शकताय पूर्ण स्टेटसला आहे तो 4 लेअर इफेक्ट अप्लाय झालेला आहे. त्यानंतर स्टार्टिंग लाईन खाली प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियमच जायचं आहे आणि जो ॲटिट्यूड वर्ड PNG दिलेला आहे तो सिम्पली इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. तर ॲड करून घेतल्यानंतर थोडीशी साईज वाढवून इथं आपल्याला तो वरती सेट करून घ्यायचा अशा प्रकारे बघू शकताय. आणि सेट करून घेतल्यानंतर याची लेंथ आहे ती शेवटच्या बीटमार्कपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. तर वाढवून घेतल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा 2.16 या बीटमार्कवर येऊन इथं आपल्याला जे आत्ता आपण PNG ॲड केली म्हणजेच ॲटिट्यूड PNG तो इथं कट करून टाकायचा आहे. त्यानंतर 6.13 पर्यंत कट करून टाकायचा आहे आणि इथं जे मध्ये PNGचा भाग राहील तो आपल्याला इथं कट करून टाकायचा आहे म्हणजे डिलीट करून टाकायचा आहे. त्यानंतर शेवटला येऊन जो शेवटचा इमेज आहे तो सिम्पली सिलेक्ट करून इथं आपल्याला मोन ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन हा जो आहे तो -90 +90 इथं आपल्याला रोटेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर 3 डॉटवर क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावर एकदा क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला जो इमेज आहे तो इथं अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. तर सेट करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे तुमचा स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या.